विद्यार्थी मित्रांनो, काय बोलणार आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. हे बोल एका पालकांचे आहेत, की "सर तुम्ही जिंकलात." काय झालं मी तुम्हाला सांगतो. या स्टेजला मुलं एवढी तणावात आहेत, की विचारू नका. 2-3 दिवसापूर्वी मला एक मुलगा जॉइन झालाय. ओके. अतिशय तणावात, इतका तणावात की विचारूच नका. पण 1-2 सेशन अटेंड केल्यानंतर त्याचा सगळा तणाव दूर झाला आणि त्यानं जोमानं अभ्यासाला सुरुवात केली. आणि त्या पालकांनी फोन करून मला सांगितलं, "सर तुम्ही जिंकलात. तुम्हाला जमलं सगळं. तुम्ही माझ्या मुलाचा सगळा जो तणाव तो काढून टाकला." मी तुम्हाला सांगतो YouTubeवर गेली 5 वर्ष मी तेच करतोय. बाळांनो काही तणाव घ्यायची गरज नाही. कुठल्या गोष्टीला घाबरताय? बोर्डच्या एक्झामला, छोटीशी एक्झाम आहे ती. आयुष्यात आपल्याला खूप आणखीन अडचणींना सामोरे जावं लागणार आहे आणि ते पण खंबीरपणे जायचं लक्षात घ्या. कुठल्या गोष्टीला काळजी करताय? सगळं जमतंय आपल्याला. पण अगोदर मनाला शांत केलं पाहिजे. मनावर विजय, मनावर ताबा मिळवा. आपण करू शकतोय. नाही आपल्याला 10वी ला 95-96% मार्क पडले. कुणाला पण पडत नाहीत. तर आपली स्ट्रॅटेजी चुकते, आपले प्लॅन चुकतात. आपण काहीतरी चुकीचं करून बसतो म्हणून तसं घडतंय. मग मी असताना कशाला घाबरताय? माझं ऐका ना, छोट्या प्रश्नापासून सुरुवात करायची रे. एखादा अवघड टॉपिक आहे ना, राहू दे ना. 16 पैकी 15 टॉपिक झालेत ना, त्याच्यात फोकस होऊ शकतो. एक राहिलंय म्हणून रडत बसायचं. कळालं मला तुम्हाला काय सांगायचंय ते, की तुम्ही माझी स्ट्रॅटेजी फॉलो करा. तुमचा पण सगळा जो आहे तो तणाव निघून जाईल लक्षात घ्या. आणि आपल्याला एवढंच करायचंय बरं का. अगदी बोर्डचं पेपर असू दे, स्ट्रॅटेजी आहे. कुठल्या दिवशी काय अभ्यास करायचा ते. सीटला किती दिवस उरलेत, काय केलं पाहिजे याच्या पण स्ट्रॅटेजी आहेत. डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतायत. मग राहिलंय काय, करा ना सबस्क्राईब आणि तुम्ही सबस्क्राईब केलं, लाईक केलं, की मला सुद्धा किती, किती उत्साह येतो काय सांगू. या वाक्यामुळं ना, मी अक्षरशः पेटून उठलोय म्हणूया आपण. अजून जोमानं काम करतोय आणि प्रिलिममध्ये मुलांचा जो स्कोर होतोय ना, तो पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्कोर आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षीचा रिझल्ट आणखीन वाढणार आहे लक्षात घ्या. दरवर्षी इन्क्रीज आहेच. यावर्षी तर प्रचंड चांगला रिझल्ट तुमच्यामुळे मला मिळणार आहे. ओके, मग करूया अभ्यास. ऑल द बेस्ट.